मित्रांनो, या महिनाभरामध्ये उद्धव ठाकरेंनी स्वतःला घरामध्ये कोंडून ठेवलंय का? किंवा उद्धव ठाकरे सध्या लोकांपुढे तोंड दाखवू शकत नाहीत का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा आले असतील आणि ते प्रश्न जेन्युइनली माझ्या मनामध्ये सुद्धा आले. कारण तुम्ही पाहून घ्या, देशामध्ये राज्यामध्ये किती मोठ्या मोठ्या घटना घडल्या तरीही उद्धव ठाकरे नावाच्या व्यक्तीचं एकही ट्विट म्हणा किंवा त्यांचं एकही वाक्यामध्ये त्यावरती स्टेटमेंट आलं नाही. आणि जे काही घटना त्यांच्या पक्षामध्ये घडतात त्यावरतीही ती गप्प आहे. मग त्यांना कोणी गप्प केले का? किंवा ते सध्या सगळ्यापासून दूर जाऊन ते एकांतवासामध्ये गेलेत किंवा त्यांनी घरात स्वतःला कोंडून घेतलं आहे? हे सगळं जे काय आहे आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे की उद्धव ठाकरे यांना आज बाहेर फिरायला तोंडच नाही, त्यांना बोलायलाही कुठं तोंड नाही. अशा घटनाही तेवढ्या धक्कादायकच आहेत आणि तेवढ्या महत्त्वाच्याही आहेत महाराष्ट्राच्या राजकारणासाठी, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. मित्रांनो, आपल्याला आज याच सगळ्या विषयावरती बोलायचं तर सर्वांना विनंती मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉनमध्ये घंटी आहे त्याला दाबा. म्हणजे तो ज्यावेळेस आपण व्हिडिओ पोस्ट करू त्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल. कुठले पैसे वगैरे काहीही लागत नाही, पूर्णपणे मोफत आहे. फक्त तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्ही कमेंट करा, तुम्ही लाईक करा, त्यावेळेस माझं मोटिवेशन वाढेल आणि परत मी आजच झपाट्यानं कामाला लागेल. बघा, उद्धव ठाकरेंनी स्वतःला कोंडून घेतलं असं म्हणायचं पहिलं कारण काय आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं निधन झालं अपघाती. त्यावरही बाबा शांतच आहे. पण आता एक अशी घटना, अशी डोक्याला मुंग्या आणणारी किंवा तुम्हाला अस्वस्थ करणारी, एक जर तुम्ही शिवसैनिक असाल तुम्ही नक्कीच अस्वस्थ व्हाल. जर तुम्ही वडापाववाले असाल तुम्हाला अस्वस्थ व्हायचं कारणच नाही. आता जी काही घटना आहे ती घटना अशी घडली आहे की शिवसेनेच्या इतिहासामध्ये म्हणजे उबाटाच्या इतिहासामध्ये प्रथमतःच बाळासाहेबांच्या मुलांच्या पक्षात मुस्लिम महापौर झालाय. सगळे हिंदू असताना हिंदूला डावलून त्या ठिकाणी त्या इक्बाल सय्यदला त्या ठिकाणी महानगरपालिकेचं महापौर पद दिलं. ते पण शिवसेनेचा पूर्वीचा बालेकिल्ला गडकिल्ला परभणी येथे. आता मला वाटत नाही यामध्ये किती शिवसैनिक खुश असतील किंवा एक महाराष्ट्रीयन म्हणून किंवा मुंबईचे नागरिक म्हणून मुंबईकर किती यावरती खुश असतील. हे एक संशोधनाचा विषय आहे. आता मधल्या काळामध्ये मराठी माणूस, मुंबई, गुजरात, मोदी, अब्दाली, काय 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 नवीन शब्दप्रयोग आले आणि एक मराठी माणूस हा एक मुद्दा समोर आला. आता मराठी माणूस कुठला? यांच्या मते जो मराठी बोलतो तो मराठी माणूस. मुंबई महानगरपालिका नशीब तुमचं आमचं, देवेंद्र फडणवीस नावाच्या एका चाणक्य व्यक्तीनं, एकनाथ साहेबांसारख्या एक डॅशिंग DCMने मुंबईला आपल्या वाचवलंय. तर मुंबईमध्ये सुद्धा ज्यावेळी ठाकरेंना जर बहुमत मिळालं असतं ना, मुंबईतही खान महापौर बसला असतं मित्रांनो. त्यामध्ये काहीही शंका नाही. कारण उद्धव ठाकरेंची सेना काहीही करू शकते यावरती आज तुम्हाला शिक्काच मारावा लागेल. आता इथं झालंय असं की उद्धव ठाकरेचा सेना आणि काँग्रेस आता यामध्ये रस्सीखेच चालली आहे की आता जसं काँग्रेसला माहिती आहे की आपल्याकडं प्युअर हिंदू मत नाहीत, दलित मतं, मुस्लिम मतावर आपण उडतो. आणि शिवसेनेला माहिती आहे की जी मुस्लिम वोट बँक आहे, जी काही दलित वोट बँक आहे, ती सगळ्या वोट बँक ही काँग्रेसची आहे. जर आपण काँग्रेसची युती नाही केली तर आपल्याला कोणी कुत्र खात नाही. मग त्यांनी आता त्यावर काम करायला घेतलं. म्हणजे कसं त्यांना खुश करता येईल, त्यांच्या कशा जाड्या कुरवळता येईल, ह्या सगळं याकडे यांचं पूर्णपणे कटाक्षानं लक्ष आहे. पण या ठिकाणी मला एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो. तो मुद्दा असा आहे की परभणी महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 65 पैकी जे काही नगरसेवक ठाकरेंचे होते 25, त्यामध्ये 12 हिंदू असताना त्या ठिकाणी इक्बाल सय्यदला महापौर करण्यामागचा नेमका हेतू काय आहे? त्याचा हेतू तर स्पष्ट हाच असला पाहिजे. आता मराठी मुद्दा गेला कुठं?
मुंबई आता वाचली का, हे सगळे प्रश्न हे अनुत्तरित आहेत. पण या ठिकाणी त्यांना एक गोष्ट कळून चुकली असेल की नाही त्यांनाच माहीत, पण पूर्ण महाराष्ट्राला कळून चुकले आहे. ती गोष्ट म्हणजे फक्त लोकसभेला मुस्लिम वोट घेऊन काही प्रमाणामध्ये यांना खासदारकीला मदत झाली, त्या जोरावर यांनी ज्यावेळेस लोकसभेमध्ये वक्फ बिल चालू होतं त्यावेळेस यांनी त्या बिलाला विरोध केला नाही म्हणून उद्धव ठाकरे यांच्या घरावरती मातोश्रीवरती एक मोर्चा आला होता. तो मोर्चा होता उद्धव गद्दार है, उद्धव ठाकरे गद्दार है. कारण फक्त काय, एका वक्फ बिलाला त्यांनी पाठिंबा दिला नव्हता, फक्त एवढंच कारण होतं. यावर ठाकरेंच्या घरावरती झालेला मोर्चा आला होता. आता तर काय झालंय, पूर्णपणे ते होऊन बसलेत, एक असे सम्राट होऊन बसलेत. यावेळेस त्यांना हांजी करावीच लागेल, जे म्हणतील ते करावेच लागेल. नाही केलं परत पाठीमागे घरावर मोर्चा आला होता, पुढल्या वेळेस घरावरच वक्फ आपला हक्क सांगू लागेल, तर ते हक्क सांगेल. मग आता या लोकांना एक गोष्ट कळली पाहिजे. बघा, मालेगाव बघून घ्या तुम्ही, मुंब्रा वगैरे बघून घ्या. या ठिकाणी ज्या ठिकाणी मुस्लिम हे बहुसंख्य आहेत, त्या ठिकाणी ते कुठल्याही पक्षाला वोट करत नाहीत, ते फक्त मुस्लिम पक्षालाच वोट करतात. अहो, मला एवढं सांगा, महाराष्ट्रामध्ये MIMचं कर्तृत्व काय आहे? MIMनं 100चा आकडा क्रॉस केलाय मित्रांनो. तो आकडा उद्धव ठाकरेंनी सुद्धा क्रॉस केलेला आहे मनपामध्ये. पण या ठिकाणी MIMनं 100-150चा आकडा क्रॉस केलाय, कुठलंही काम न करता, फक्त वोट बँकेच्या जीवावरती. आणि ज्यावेळेस ठाकरेला पर्याय दुसरा उत्पन्न होईल, त्यावेळेस ठाकरेंच्या पाठीमागे हे लोक जाणार नाहीत. मग त्यावेळेस ठाकरेंची अवस्था हेच होणार आहे, घरका ना घाटका. नाही ते हिंदूंचे राहिले ना ते मुस्लिमांचे राहिले, ते फक्त एक भावला बोलून जातील. अहो, जी वोट बेस, जे एक स्थान बाळासाहेबांना लोकांच्या मनामध्ये निर्माण केलं होतं, आणि त्यांच्या एका शब्दावरती पूर्ण समाज, पूर्ण महाराष्ट्र मुंबईमध्ये यायचा आणि रस्त्यावर उतरायचा, फक्त बाळासाहेबांच्या एका शब्दावरून. अंडरवर्ल्ड लोक बाळासाहेबांना घाबरायचे, दिल्ली मातोश्रीवरती यायचे. आता वेळ कशी आली आहे, मातोश्रीवरती मोर्चा येतोय, मातोश्री कुठं झुकते, वागते. आणि फक्त आता जे काही आहे या सगळ्यामध्ये फक्त उद्धव ठाकरेंच्या समोर त्यांचे प्रवक्ते, त्यांचे सर्व जे आहेत, संजय राऊतच काय ते सांभाळतात. एकीकडे भाजपला शिव्या द्यायचं, भाजपसोबत युती करायची चंद्रपूरमध्ये. म्हणजे हे लोक नेमक्या सत्तेसाठी कुठल्या थराला जातील हे काहीही सांगू शकत नाही. पण जे काही नाव शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये कमावलं होतं, जे काही यांच्या नावाच्या पाठीमागं ठाकरे नाव लागतं, त्या नावाला त्यांनी खरंच न्याय दिलाय का? किंवा यांना कुठला नैतिक अधिकार आहे हे शिवसेना धनुष्यबाण किंवा हे शिवसेना नाव हे आमचं आहे म्हणायचे? आणि त्यांना हे सुद्धा नैतिक अधिकार नाही की शिवसेना पक्ष हा आमचा आहे म्हणायचे, ते चिन्ह आमचं आहे म्हणायचे. कारण शिवसेना धनुष्यबाण आणि जी काही आहे शिवसेनेची काही मुळात जे काही फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत, काही ते तत्व पुरेपूर काटेकोरपणे शिंदेसाहेब हे पाळत आहेत. आणि त्यांनी दाखवलं हे करून, एवढी मोठी रिस्क घेऊन त्यांनी दाखवलंय की आपण रिस्क का घेतली होती हे आत्ता मित्रांनो पटायला लागले माणसाला. आता समजतंय की एकनाथ शिंदेसाहेब गद्दार नाहीत, किंवा देवाभाऊनं हे सगळं घडवून आणून त्यांनी गद्दारी नाही केली. देवाभाऊने सगळं काही ओळखलं होतं की भविष्यामध्ये असंच काहीतरी होणार आहे, त्यामुळं जे केलंय ते त्यांनी योग्यच केलंय असं आता छातीत ठोकून सांगावं वाटतं. पण हे जे काही राजकारण बघितलं, सगळ्या गोष्टी बघितल्या, तर आता उद्धव ठाकरे समाजामध्ये येऊन तोंड दाखवतील मला तर असं वाटत नाही. तर दाखवतील हे तोंड, पण ते आमचा पक्ष शिवसेना आहे असं थाटामध्ये मान ताट करून बोलतील अशी शंका आहेत. पण ते काही असो, तुम्ही काही म्हणा,
ह्या एका 1-1.5 महिन्यामध्ये कधीच उद्धव ठाकरे हे कुठल्या गोष्टीवरती बोलताना मला तर आढळले नाही. ते फक्त घरामध्ये स्वतःला कोंडून घेतले का किंवा स्वतः त्यांनी घरामध्ये कैद केले का, एक शंका मनामध्ये येते. कारण किती काही मोठ्या मोठ्या गोष्टी होतात त्यावरती त्यांचा एकही शब्द येत नाही. त्यांना कुठं टोमणा सुद्धा येत नाही. त्याच्या डिक्शनरीमधील टोमणे संपलेत का, तिथं असा एक प्रश्न तयार होतो. मग आता तुमचं एकूणच या विषयावरती मत काय मित्रांनो, नक्कीच व्यक्त व्हायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. उद्या भेटूया परत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.